शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कोण कोण आले? शुभ संध्याकाळ मॅम. संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. वाच. बरेच यायचे त्यातून. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. कुठे आहेत बाकीचे मित्र तुमचे? माझा आवाज येतोय का ग थोडा व्यवस्थित? येतोय येतोय तर का? व्यवस्थित येतोय. हा, नाही मी आज लॅपटॉप वरून जॉईन केलाय. अच्छा, नाही येतोय बरोबर. हा. मेसेज करू का ग्रुपवर? वर्ग सुरू झाला. हो, हजर राहा म्हणून. शिवांश प्रार्थना म्हणशील का? वाचून म्हणता येते का? ज्यांनी मागे जे नवीन आहेत त्यांना वाचून म्हणायला लाव. हो हो, मी स्क्रीन शेअर करते. आरव, तू म्हणणार आहेस? एक मिनिट. आरव. मॅम मी बघून म्हणू शकतो. हा, चालेल. मग बघूनच म्हण. मी बघूनच शेअर म्हण. करते स्क्रीन, बघूनच म्हणायची आहे. ठीक आहे, सुरुवात तू कर. पहिलं कडवं तू म्हण, दुसरं कडवं आरव तू म्हण, आणि तिसरं कोण म्हणेल? येऊ दे अजून समजा. हा, आला. होम युजर म्हणून कोण जॉईन झालंय? त्यांनी नाव चेंज विहान केलं. बहुतेक. विहान. हा, ते नाव चेंज नाही होत आहे. त्याचा टॅब आता नेमका वर्क नाही करत आहे, म्हणून मी मोबाईल वरून जस्ट लावून हा, दिलंय. विहान तुला नाव म्हणताय का? चेंज नाही होत आहे ऍक्च्युली. हा का, मी करते चेंज. बरं, त्याला स्क्रीन शेअर केलेलं दिसतं का? दिसेल का विहानला? हा, दिसेल. मी हा, नाव मग चेंज तिसरं केलं. कडवं विहानला म्हणाल. हा, ठीक वाचून आहे. म्हणता तिसरं येतं ना? कडवं विहान. विहान वाचून म्हणता येईल ना? हो, हा, ठीक आहे. विवान होतं माझं नाव. अच्छा. विहान. विवान. विवान. वान हा, आहे का? अच्छा, ओके. VIV. हा, EIV. अच्छा, ठीक आहे, केलं दुरुस्त. मला वाचन नाही. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ कोणाचे बंद आहेत त्यांनी ऑन करा, आणि पूर्ण वेळ व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. कळलं? आभा, सान्वी, व्हिडिओ ऑन ठेवा. मी शेअर करतेय, तुम्हाला दिसतंय का? हा, शेअर झालंय. झाली आहे ना प्रार्थना? हो, दिसते. हा, ओके. हो. थोडी वर करते का? वर हवी आहे का? हा, ते जाऊ दे. प्रार्थना ही चमूची प्रार्थनाची ओळ जाऊ दे. बर, एक मिनिट. हा, आता आलं ना? ठीक आहे. नमस्ते सगळ्यांना. हा, कर सुरू. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी, मानसा समवागणे. मानसाने मानसाची, मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा, द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरसा मानावर, शुद्धतेच्या चांदणे. हीच आमची
साने माणस माणसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. होणार. भोवताली दाटला अंधार दुःख जरी सूर्य सत्याचा उडिया उगवेल आहे कातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी मानस समवागणे हीच आमची प्रार्थना. म्हण विवान तिसरा. अनम्यूट हो. हा म्हण. नाही नेक्स्ट टाइम बोलतो मग सांग. मी नेक्स्ट टाइम बोलू शकतो का? मला अजून सगळं येत नाही. बर, ऋत्विक म्हणतो का? मी म्हणू का? लाभले आयुष्य जितके जगावे चांगले ए पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले ए चला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे ए माणसाने माणसाशी सासम वागणे ए हीच आमुची प्रार्थना. स्नेहा मॅडम, हे राहू द्या प्रार्थना, 1 मिनिट मला बोलायचं. ठीक आहे. हे बघा, सगळ्यांना मी आता एक वेळा पुन्हा व्यवस्थित सांगते. ण आहे तो बाणाचा ण आहे. माणसाने असं म्हणायचं. हा, त्यानंतर निष्ठा आहे. ठीक आहे, एक शब्द जो सगळ्यांचा चुकलाय तो निष्ठा चुकलेला आहे. आणि माणसाने ऋत्विकनी बरोबर म्हटलं, बाकीच्यांचं माणसाने चुकलंय. तर पुन्हा ऐकायचं आहे, ऑडिओ ऐकून ऐकून प्रॅक्टिस करायची आहे. ग्रुपवर ऑडिओ आणि प्रिंट हे लिहिलेलं दोन्ही पाठवलेलं आहे. ठीक आहे, तर ऑडिओ ऐकायचा आणि प्रॅक्टिस करायची. न ला नच म्हणायचं. माणसाने आणि निष्ठा याची प्रॅक्टिस करा. आणि जिथे जिथे न आहे तिथे ते बाणाचा ण व्यवस्थित बोलायचा. उच्चार त्याचा शुद्ध असला पाहिजे. ठीक आहे, तर पुढच्या वेळी पुन्हा जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा ण कडे लक्ष द्यायचं आणि निष्ठाकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, बरेच ठिकाणी ण आहे या पूर्ण प्रार्थनेमध्ये. सांगा बरं कुठे कुठे आहे, सांगा बरं मला पटकन. चला, आज आपण प्रार्थनेचं थोडस करूया प्रोनाउन्सिएशन, उच्चाराची दुरुस्ती. वागणे वागणे मागणे. ठीक आहे, मानसाने माणसाने. हा, चांदणे चांदणे आहे ना. जागणे हा हा, जागणे. प्रार्थना प्रार्थना लाभणे. मधलं न जो आहे, नळाचं न आहे. नळाचं न. लाभणे 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 लाभणे. ठीक आहे, पुढच्या वेळी जेव्हा जे कोणी प्रार्थना म्हणणार आहे त्यांनी लक्ष देऊन म्हणायची. न ला नच म्हणायचा. आणि निष्ठा म्हणून दाखवा सगळ्यांनी मला. निष्ठा निष्ठा निष्ठा. हा, निष्ठा निष्ठा समजलं? निष्ठा काढा प्रार्थना काढा. झालं. ठीक आहे. सगळ्यांनी प्रश्नोत्तर लिहून पाठवली होती ना सगळ्यांची? हो हा. मॅम. हो मॅम. चुकाच्या दुरुस्ती करायला सांगितलं होतं, त्या केल्या तुम्ही सगळ्यांनी? चेक केलं परत? हो मॅम. अच्छा, तर कुणालाच काही हे नाही ना प्रश्न, म्हणजे प्रश्न पहिल्या ह्याच्यामधलं एका वाक्यात उत्तर लिहा. सगळ्यांना उत्तर समजलीत आहे ना? थम्स अप. ठीक आहे, प्रश्न दुसरा घ्यायचा आज. दुसरा आणि बाकीचे राहिलेले प्रश्न आज घेऊयात. ठीक आहे, आणि सगळ्यांकडे हे प्रिंटआउट आहे ना? गेल्या वेळेस 2-3 मुलांकडे नव्हतं वाटतं. आज सगळ्यांकडे आहे? हा, ठीक आहे. सान्वी, मॅम मी बाहेर आलीये. ओजस्वी का? हो. ठीक आहे, पण लक्ष देऊन ऐक हा. हा. हे बाहेर आली आहे तरी प्रिंट आउट आणलं असेल ना सोबत? नेक्स्ट टाइम घेऊन जायचं बरोबर. हो. कारण तू घरी बसलेली दिसतेस मला. फ्रेंडच्या घरी आली का तू, का दुसरीकडे? हा, सान्वी जवळ आहे. कझिनच्या घरी आले.
हो, मग येताना स्वतःचं पुस्तक घेऊन यायचं ना, माहिती ना आपल्याला वर्ग आपल्याला तिथनं क्लास अटेंड करायचा म्हणून. नेक्स्ट टाइम. ओके. आता ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 घेऊयात आपण. मी वाचते हा प्रश्न काय आहे तो. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. म्हणजे रायमिंग वर्ड्स. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना रायमिंग वर्ड्स, जे ल म्हणजे याच्या उदाहरण दिले बघा इथे. मखमली, झुली, हे कसे समानार्थी आहेत ना, ते समानार्थी नाही आहेत पण समान असणारे शब्द आहेत ते रायमिंग. शेवट आपल्याला- समान आहे त्याचा, एंडिंग हा. सेम आहे, रायमिंग हा. वर्ड्स. ओके, ठीक आहे. तर तसे बाकीचे आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यांचे नाव लिहायचे, कुठले कुठले आहेत त्याच्यामधले. तर कोण सांगेल? वाचले कोणी? मॅम एक मिनिट. पहिल्या ढवळ्या hand raise करा. पोळ्या, हा? हा. शिंगे बाशिंगे, ढवळ्या पोळ्या, एक 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 मादली सान्वी सांगते पहिल्यांदा. थांब एक मिनिट ऋत्विक. ढवळ्या पोळ्या, सान्वी सांग. पोळ्या. आपण ऐक. हा, ढवळ्या पोळ्या बरोबर. हा, सान्वी काय म्हणते बघूयात ढवळ्या आपण. पोळ्या, ओके. ढवळ्या पोळ्या, ढवळ्या पोळ्या, एकच मिळालं का? नेक्स्ट ऋत्विक, तुझ्याकडे आहे दुसरा कुठला शब्द? शिंगे, सजले झटले, बांधली आणि बांधली बांधलीला झुलीला काय? ना त्याला मखमली आणि बांधली नाही ना, मखमली सजले मखमली झटले, झुली. एक मिनिट सान्वी. सजले सजले, सजले धजले असं आहे. धजले धजले. हा, थांबा, आता बरोबर. ज्यांनी सांगितली उत्तरं त्यांनी नाही सांगायची. आभा, तुला दिसतंय का काही एखादा शब्द शिंगे. रायमिंग वर्ड्स? पहा बरं. शिंगे बाशिंगे, शिंगे बाशिंगे. हा, बरं. बरोबर आहे. हम्म, अजून बोला बा. पोळी आणि पुरणपोळी, काय? बैलपोळी? पुरणपोळी. बैलपोळी आणि कामधाम आराम, कामधाम बरोबर. कामधाम कामधाम आराम, बरोबर. कामधाम छान. कामधाम बरोबर आहे. तर कामधाम शब्द? आराम म्हटलं का? नाही, कामधाम पण असं कामधाम. झालेलं हा, हा, ना. हा. ठीक आहे. शेवट बरोबर. समान, कामधाम आणि बरोबर. आराम. बरोबर. हा, ठीक आहे. तर सगळ्यांना कळालं हे काय आहे ते रायमिंग वर्ड्स कळाले कवितेमधले? ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. बैल गोठ्यात राहतात. सगळ्यांना माहिती आहे ना? गोठा शब्द ऐकले सगळ्यांनी का नाही? गावी जाऊन कोणी पाहिलेले का बैल कशामध्ये राहतात ते? गोठा बघितलाय कोणी? बघितलाय? मी पाहिलेला आहे. अच्छा, ठीक आहे. तर बैल गोठ्यात राहतात, तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहायचे आपल्याला, ते सांगायचे. ठीक आहे. मगाच्या सारखंच सगळ्यांनी हँड रेस करायचं ज्यांना येतंय ते. पहिलं आहे घोडा. घोडा कुठे राहतो? कुणाला माहितीये? हँड रेस करा. घोडा जिथे राहतो त्या ठिकाणाला काय म्हणतात? हा, सान्वी? तबेला, तबेला. हा, तबेला. बरोबर आहे. आणि ही पुढे सगळी ऐकलं उत्तरं शब्द? लक्षात ठेवा. एक सेकंद. लिहिता येतं का तुम्हाला हे तबेला? लिहिता येईल का? करणार होते. लिहून बघता का? आहे का पेन्सिल पेन जवळ? तबेला. स्नेहा मॅडम, पाटी पेन्सिल आहे का? मॅम हा, तबेला आणते. मी लिहिलं मॅम, सगळे मी हा. लिहितो. स्नेहा मॅडम एक वेळा लिहून दाखवतील. पाहिलंय तुम्ही तबेला? घोड्याचा तबेला पाहिलंय का तुम्ही? घोडे तबेलात राहतात. बघितलाय का घोड्यांचा तबेला? बघितलाय का कोणी? बघा, सुवर्णा मॅडम विचारतात आहे, बघितलं का तुम्ही घोड्यांचा तबेला? बैल आणि गाय गोठा जिथे राहतात पाहिलाय. त्याला गोठा म्हणतात. गोठा बघितलाय सगळ्यांनी? मी लिहून दाखवतेय, सगळ्यांनी बघा. आधी लिहा, मग बघा इकडे. तलवारीचा त. हा, एक मिनिट. याच आरुषने लिहिलं व्यवस्थित. तुमचं झालं की सांगा, मी दाखवते. शिवांश, व्हिडिओ ऑन करा. मॅडम, मी 2 जणांना वर्गात घेतलं नाही. हा,
हा 13 झाले. ईशान हट अजून एकदा. ईशान घेऊ नका, मेसेज केलाय ईशान आणि स्पंदन. झालं का लिहून? मी दाखवू का? बरोबर आहे हो, का पहा झालंय. तुम्ही पण टिक मार्क करा जर तुम्ही बरोबर लिहिलं असेल तर. चालेल चालेल. सगळ्यांनी चेक करा स्वतः, कारण आम्हाला दिसत नाही याच्यावर. हे बघा मी दाखवतीये. हम्म. दिसतंय? मॅम आधीचं घोडा हा. घोडा स्नेहा मॅडम मला को-होस्ट करून ठेवा बरं, मी जरा बैलचे गोठा होत आभा घोड्याचा तबेला. हा तबेला. केलं मॅडम. झालं ना? ठीक आहे, चालेल. बघा आता सगळ्यांना येतंय का? तबेला बरोबर लिहिलंय का? तबेला घोडा. हो मॅम करेक्ट आहे. व्हेरी गुड. शाबास. गोठा पण येतो लिहिलं गोठा पण पहिलं. गोठा लिहिलंय का? लिहून दाखवू? गोठा बघू कसं लिहिलंय तुम्ही. मी लिहून दाखवते, तपासा तुम्ही. हा बघा. हे बघा. बरोबर लिहिलंय असं? कोणी टा लिहिलंय का? हो ठा मॅम. लिहायचंय आपल्याला. गोठा. मॅम चम्मच गोठा नाही. घोड्यानंतर काय आहे? थांब, घोड्यानंतर अजून गेलो दोनच नाही झाले आपण. आपले थांब. दोनच झाले. घोड्यानंतर तुम्ही सांगायचंय. हा. नेक्स्ट हा झालं सगळ्यांचं. घोड्याचं लिहून घोडा तबेला. घोडा तबेला झालं. हा पुढचं आहे वाघ. हा, वाघ कुठे राहतो? गुहा गुहा हा गुहेत राहतो. बरोबर आहे. गुहा कुठे असते? जंगलात जंगलात हा जंगलात. मग काय लिहायचं? तुम्हीच सांगा. गुहा लिहायचं की जंगल लिहायचं? गुहा जंगल गुहा जंगल लिहायचं, गुहा लिहायचं? गुहा दोन्ही लिहा. बरोबर दोन्ही आहे. बरोबर गुहा. आहे. जंगल. दोन्ही लिहा. दोन्ही लिहा. चला लिहा पहिले, मग नंतर दाखवतील गुहा. स्नेहा मॅडम. ओके फॅन आय ट्राय. गुहा गु ल ग उकार पहिलं ह आणि काना. गुहा. दिले दिसते सगळ्यांना. का? बघा. साईडला. हा त्याला बघा उकार. दाखवतेय मी. बघा सगळ्यांनी स्क्रीन कडे. हा हच हो 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 हो. तपासलं सगळ्यांनी? तुम्ही स्वतः शिक्षक आहात आता. स्वतःच हा. स्वतःच टिक मार्क तपासायचंय. करायची. काय झालं आरुष? एक्साइटेड. गुहा झालं. चला नंतर कोण आहे? जंगलात असं लिहिणार असाल तर असं लिहायचं, जंगलात. किंवा जंगल लिहिलं तरी चालेल. नुसतं जंगल पण चालेल, मग हा, एवढंच येणार. जंगलच बरोबर आहे. जंगल जंगल. जंगल. हा, ठीक आहे. जंगल. जंगल. आभा अनुस्वार कुठे देतेस बघ एकदा. जंगल. मॅम मी गुहाच लिहिलं. गुहाच लिहिलं. अच्छा. पुढचं सगळ्यांचा आवडता प्राणी का? माकड. सांगा कुठे राहतो माकड? सगळे आवडतात. झाडावर हा. सगळे आवडतात का? झाडावर झाडावर. झाडावर. लिहा बघू सगळ्यांनी. झ कसा लिहिताय बघू. मॅम लिहिली. जहाज झाला तो. आभा. झाडावर. झबल्याचा झ. झाडावर बघा लिहून दाखवतेच मी. स्नेहा मॅडम लिहून दाखवतात. बघा. झाडावर. लिहिलं सगळ्यांनी? आरुष लिहिलंस का? आरुष, आरव, ऋत्विक तू लिहितोय? आपण बाराखडी शिकतो की नाही, ते इथे वापरायची. झाडावर.
झाडावर. हा, लिहिलं ठीक आहे. सगळ्यांनी? ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यांनी पूर्ण मुळाक्षरांची एक वेळा बाराकडे लिहून काढा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. पुढचं आहे हत्ती. आता हत्ती पुन्हा कुठे राहतो? कुठे राहतो हत्ती? अंबाऱ्यात. हा? नाही रे, हत्तीच्या जंगलात. पाठीवर जे ठेवतात त्याला जंगलात. अंबारी म्हणतात. एक मिनिट आरुष, अंबारी म्हणालास ना? अंबारी म्हणजे काय सांग? ती जागा असते. अंबारी म्हणजे हत्तीच्या पाठीवर जे ठेवतात बसायला, त्याला म्हणतात अंबारी. हत्तीच्या पाठीवरची सीट. ठीक आहे. शिवांशचा काय हँड राईज आहे? हा, मॅम काय सांगतो शिवांश? मॅम हाती जंगलात राहतो. जंगलात राहतो. व्हेरी गुड. बरोबर. अजून एक शब्द आहे अंबरखाना. नको, जंगलातच राहू दे. ठीक आहे. अंबरखाना हा शब्द हिंदी वाटतोय थोडा. हा, हो हो हो. आता पुढचं अवघड आहे झालं बरं. हे? हा, कुठे काहींच्या राहतो? घरामध्ये पण असेल. मासा. मासा कुठे राहतो? नदीत, पाण्यात. नदीत, पाणी. मेन काय? पाणी. पाण्यात लिहा. कुठलं पाण्यात? पाण्यात. हा. न कुठले येणार? बाणेचं न की नळाचं न? पाणीमध्ये दाखवू का? झालं का लिहून? दाखवू? झालं सान्वी? हो दाखवू? हो मॅम. बघा. पाण्यात. कोणी बाणातला न लिहिलाय आणि कोणी नळातला न हा. लिहिलाय बघा एकदा. चेक करा. तपासून बघा. तुम्ही स्वतः तपासायचं आहे. चुकीचं मार्क लिहू करा. नका. आणि नंतर फोटो पाठवायचा आहे ग्रुपवर. झालं? मॅम माझं झालं. झालं? ठीक आहे. ऋत्विक, आरुष, मॅम झालं. ठीक आहे. नेक्स्ट आहे शेवटचं कासव. झालं आबा? हो मॅम. आता कासव कुठे राहतं सांगा बरं? पाण्यात. पाणी आणि जमिनीवर. हा, जमीन. पाण्यात आणि जमिनीवर. दोन्ही. पाण्यात तुम्ही लिहिलंय, मग मी जमीन लिहून दाखवते तुम्हाला. ठीक आहे? जमीन लिहा सगळ्यांनी. जमीन मध्ये अजून न नळाचा की ह्याचा पाण्याचं बघा. कोण लिहितंय? झालं लिहून की सांगा, मी दाखवते. जमिनीवर सांग. जमिनीवर आहे ना? हे मग ते रस्व दीर्घ ते लिहायला लागेल. हा, बरं ठीक आहे, चालेल. जमीन राहू दे आता. चालेल. जमीन लिहिलं सगळ्यांनी? हो. हे बघा, तपासून बघा. मॅम मला उचला. काय? काय वरती करा थोडं. दिसतंय ना? नाही मागे नाही, थोडं. नाही, थोडं मागे. हा, दिसतंय सगळ्यांना? कळलं आता? माझ्यासमोर पाटी आहे ना, मला दिसत नाहीये. मला दीर्घ ई लावलेली आहे. जमीन. जमीन. पाणी आणि जमीन दोन्ही लिहिलं तरी चालेल. पाण्यात किंवा जमिनीवर किंवा पाणी आणि जमीन. झालं सान्वी? हो. आता आपण अजून थोडेसे बाकीचे घेऊया. पक्षी कुठे राहतात? जालावर. झाडावर. अजून कुठल्या प्राण्याचं राहिलंय का? आठवण जरा विचार. ससा कुठे राहतो सांगा? ससा. ससा घरट्यात. घरट्यात. हा, पक्षी घरट्यात राहतात. पक्षी घरट्यात राहतात. ससा कुठे राहतो? तसा आणि उंदीर मामा. घुसेट. काय सान्वी, काय सांगते? घुसेट. भुस्यात. बिळात. बिळात. बीळ म्हणतात त्याला. उंदीर मामा राहतो बिळात, ससा राहतो बिळात. हो ना? आणि नाग, साप वगैरे?
साप साप कुठे राहतात? विराट. साप पण बिळात राहतात. आता मॅम तुम्ही बट कोणी- काही तुम्हाला जर काही त्याचं कुणाला आठवलं तर पुढच्या वर्गात नक्की सांगा, किंवा आता वर्ग संपेपर्यंत कुणाला काही आठवलं तर एखादा नवीन प्राणी कुठे राहतो सांगायचं असेल तर तुम्ही आठवा आणि सांगा. ठीक आहे. सान्वीला आत्ताच चांगलं आठवलं. आठवलं वाटतं. सान्वी काय सांगते बोल. बोल बोल. मला माहिती बर्फ नेस्ट मध्ये लाता आणि जाळ्यात लाता. पण बर्डला काय? मराठीत काय म्हणतात? आता सांगितलं ना. पक्षी. हा पक्षी. आणि नेस्टला मराठीत काय म्हणतात? पेंग्विन बर्फात. पेंग्विन बर्फात. हा, पेंग्विन बर्फात राहतात. छान. पहा बरं किती सगळ्यांना नवीन प्राण्यांचं पण सगळं माहिती आहे. त्यामुळे आता हा. ऋत्विक, मॅम हा. मगर. मॅम मगर एक जमीन मिनिट. आणि पाण्यात. अरे बरोबर. वा, मगर जमिनीवर आणि पाण्यात पण. बरोबर. बेडूक जमिनीवर पण पाण्यावर मध्ये पण. बरोबर. पहा आहे की नाही. हा. आपल्याला त्या पुस्तकातल्या त्यांनी विचारले फक्त 6 आणि आपण सांगितले 10. हा हो ना. छान. Yes, I got it. 1, 2, 3, 4, 5, 6. चहा. ठीक आहे. हा. पुढे जाऊया. मॅम हा, पुढे. डॉल्फिन पाण्यात राहते. बरोबर. हो, हो, डॉल्फिन. सगळे माशांचे प्रकार सगळे. मासा झाला ना, पण मासा म्हणजे डॉल्फिन आलाच ना. पुढचा प्रश्न घ्यायचा आता आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा. इथे एकच शब्द आहे पण त्या शब्दामध्ये भरपूर शब्द लपलेले आहेत. मग त्याच्यात करायचं काय? कळलं का हा, तुम्हाला? भरपूर शब्द लपलेले आहेत त्याच्यात. कळलं का तुम्हाला? त्याच्यातले बघा. अक्षर घेऊन वेगवेगळे शब्द बनवायचे आहेत. त्याच्यात एक उदाहरण दिलेलं आहे. काही लपलेले पण आहेत, काही आपल्याला बनवायचे पण आहेत. हा, हा? लिहायचं नंतर बघू. आधी याच्या सांगा नंतर पहिले. आधी सांगा. उदाहरण बघा आता. हा, कपाळी. कपाळी मध्ये बघा 3 अक्षर आहेत ना, कपाळी. हा? एक मिनिट. थांब थांब. एक मिनिट ऋत्विक थांब 1 सेकंद. पहिले जे उदाहरण दिलेलं आहे ते वाचा कुणीतरी. कोण वाचतं? आरव वाचतो का? आरव वाच उदाहरण. कपाळी हा. काळी कपाळी. पकडली. हा. बघा, एक शब्द दिला त्यांनी फक्त कपाळी. ठीक आहे. त्याच्यापासनं किती शब्द बनवले? 4. 4. ठीक आहे. तर कळी. कळी म्हणजे काय सांगा बरं जरा. कळी. कळी कशाला म्हणतो आपण? गुलाबाची कळी म्हणतो आपण. गुलाबाची कळी. मॅम फूल. हा, फुल नाही, फुलाच्या अगोदरचे जे आहे. फुलाच्या अगोदरची स्टेज. बर्ड. बर्ड. हा, समजायला म्हणून मी सांगते. तसं म्हणायचं असं आपण कळीच म्हणायचं. तसं ते शब्द काय आहे तो? बर्ड. बर्ड समजलं सगळ्यांना? कळी समजलं? त्यानंतर पाळी. पाळी. माझी पाळी आली म्हणजे माझा डाव आला, तुझ्यावर डाव आला. डाव येणे. गेल्या वेळेस कोणतं गाणं म्हटलं होतं ना, खेळतो मोराचं. ना आपण. खेळतो. हा, आता तुझी तुझी पाळी, पाळी, वीज वीज येते येते. टाळी, हा. फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात. काय आठवलं का? मी आधी म्हणलो होतं ते. हा, म्हटलं होतं त्यातलं ना? ते मग ती काय टर्न. म्हणते? आता तुझी पाळी म्हणजे आता तुझ्यावर डाव आला, आता तुझ्यावर राज्य आलं. हा, तर तो शब्द झाला पाळी. कळलं? ठीक आहे. नंतर पाक. आता हा किती छान शब्द आहे. साखरेचा पाक. हा. आपण सिरप. कुठलं काय Sugar काय पदार्थ syrup. असतो शुगर पाकात? सिरप. मैसूर पाक. मॅम गुलाबजामुन पाक. मध्ये आपण तूप टाकून खातो. हा. बरोबर. शिवांश काय सांगितलंस? मॅम गुलाबजामुन मध्ये आपण गुलाबजामुन. सो गुलाबजामुनचा पाक. हा, बोल आबा. कळलं? त्याला मैसूर पाक का म्हणतात? त्याच्यात पाक काहीच नाहीये. अगं असतो पाक पाक बनतो त्याच्यात. असतो तो. त्याला अजून आतमध्ये ते असतो म्हणजे असं बाहेर नाही दिसत. घट्ट त्याच्या असं. आतमध्ये तयार झालेला पाक जातो. म्हणजे आणि पाकात नाही घालत ते, पण त्याला म्हणतात. बर्फी सारखं होतं. बरोबर आहे. पाकातला पण असतो लावला चिकट चिकट.
बघा छान किती observation छान. आहे. आता आपल्याला त्या 4 शब्दामधनं अजून नवीन शब्द आपल्या लक्षात आले. गुलाबजाम कळला, मैसूर पाक कळला. पाकळी. आता शेवटचं आहे पाकळी. पाकळी कशाला म्हणतात? पुन्हा गुलाबाची पाकळी म्हणू आपण. मॅम कळी कटेल पोटल पिटल पेटल. 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 ठीक आहे, पेटल. आता तुम्हाला समजावं म्हणून ते इंग्लिश मध्ये सांगतोय बरं आम्ही, पण आपल्याला बोलताना मराठीतच बोलायचं बरं का. हो ना. पाकळी. पाकळी. तर आता गुलाबाच्या फुलाला काय काय मिळालं आपल्याला? गुलाबाच्या फुलाची पहिले काय असते? कळी. नंतर त्याच्या पाकळ्या उमलतात आणि ते बनतं सुंदर गुलाबाचं फुल. हो ना. चालेल, चला. सणावाराला पण आपण पुरणपोळी पाकळ्या आता तोडून ह्याच्यावर सजावट करतो आता ना. पुरणपोळी आला दुसरा शब्द. आता तुम्ही थोडा स्वतःचा विचार करून सांगा कोणाकोणाला काय काय कळलंय. मॅम पोळी पोळी पोळी. बरोबर. अच्छा. पुरण पुरण. पोळी पुरण आणि पोळी असे 2 वेगळे शब्द झाले. अजून पुरणपोळी अजून पुरणपोळी एक ब्रेक शब्द आहे. करून ब्रेक करून पण तुम्ही बनवू शकता शब्द. पुरण पुरण. बरोबर. पुरण झालं, पोळी झालं. अजून थोडे आहेत शब्द जे तुम्हाला बहुतेक माहिती नसतील. तर एक शब्द मी सांगते, रण. रण. रण म्हणजे माहितीये का तुम्हाला कुणाला? मी तो शब्द असा ऐकला, मी त्याच्याबद्दलच थिंक करत होती, पण मला असं वाटत नव्हतं की तो शब्द होता रण. आहे की रण म्हणून शब्द मी पण आहे. थिंक करत होतो पण तान्वी काय चाललंय? इमोजीस पाठवणं बंद कर. रण. रण म्हणजे काय मग? आपलं रण ते रणवालं रण नाही, म्हणजे पळायचं रण नाहीये. रण आहे, रण. युद्ध युद्ध. रणभूमी. ठीक आहे, युद्धभूमी. रणांगण. रणांगण. आणि रण म्हणजे वाळवंट पण. रणरणत्या उन्हात. हा, ठीक आहे. रणत्या. नंतर मॅम गावभर गावभर तो दुसरा शब्द आहे. आभा. आधीच त्याच्यात रण सापडला, पोळी सापडलं, त्यानंतर पुरण मिळालं. अजून काय मिळायला हवं? तेवढेच आहेत. पोळी, पुरण, रण. पोर. ठीक आहे, तेवढेच आहेत. तेवढंच नाही आहे. नाही, अजून नाही बनत नवीन. नाही बनवत. मॅम ढोल मॅम गावभर मध्ये भर आणि गाव. बरोबर. गावभर मध्ये गाव आणि भर असे 2 शब्द. अजून भरपूर आहेत बघा. खूप आहेत याच्यात, छान छान खूप आहेत. शब्द आहेत. काय प्रयत्न करा. वर. बरोबर. वर. अजून वर. मॅम अजून राव 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 कुठे आहे? राव राव तर कसं? र तिथे. आहे ना फक्त. रव आहे, रव. मॅम रव आहे फक्त. रा नाही एक आहे. गाव झाला. गाव वापरून अजून एक शब्द बनतोय, सांगा. भर वर झाला, गाव झाला, वर पण झाला. वर म्हणजे वरती. भर झाला, गाव झाला, वर झाला. 3 झाले. अजून अजून एक शब्द छान आहे. छान आहे बघा. उन्हाळ्यात सगळ्यांना सगळ्यांना काय आवडतं पाहिजे? ते. गावचं उलट केलं तर एक वर्ड फॉर्म होतं. सांग. गाव बाग नाही नाही नाही, काय उलट नाही वाघ. होते. वाघ नाही होत. आणि ग कसं? घ आहे ना वाघ. घ आहे तो, घ. उन्हाळ्यात सगळ्यांना वाघ. नीट वाघ म्हणायला पण उन्हाळ्यात वाघ आहे उन्हाळ्यात ना, सगळ्यांना व आहे. काय आवडतं? लहान मुलांना उन्हाळ्यात काय काय आवडतं? आवडतं सगळ्यांना? हा, पाणी आरव. कसं हवंय सगळ्यांना? घर गार. गार. बरोबर. गार आईस्क्रीम आवडतं ना सगळ्यांना? थंडगार आईस्क्रीम. थंडगार. गार किती शब्द पाणी. मिळाले सांगा मला? 4 मिळाले. हो ना. मॅम बगर होईन का? काय रे? मॅम बगर होऊ शकतं. गाय पण तिथे. गागर. गर नाही गागर आहे तिथे. कसं होणार? नाही, बगर म्हणतो का गागर? भगर. भगार. पण नाही भगार होत. होईल. भगार होईल. गार आहे. गा आहे ना. नाही गा नाही, आहे का? तेवढेच शब्द. गाव, भर, वर आणि गार. ठीक आहे,
आता चालेल. असे शब्द तुम्हाला माहिती का? वापरलेले आहेत का तुम्ही कधी? अजून शब्द माहिती का तर तुम्हाला? तुम्ही पुढच्या वेळी येताना तुम्हाला एखादा शब्द असा आणा की ज्याच्यात तुम्हाला भरपूर शब्द मिळतील. हा. ठीक आहे, प्रयत्न करा हा. आणि सांगा पुढच्या वर्गात आम्हाला. काय ऋत्विक? हो ना? हो मॅम. नवीन एखादा असा शब्द आणायचा प्रत्येकाने एक एक की ज्याच्यामध्ये 2-3 शब्द दडलेले असतील. दडलेले म्हणजे काय सांगा बरं मला. मॅम छुपलेले, छुपलेले. लपलेले, लपलेले. ठीक आहे, कळलं कळलं. लपलेले. लपलेले. Hidden हा. words, लपलेले. ठीक आहे. हा, आता हे सहावा जोड प्रश्न शब्द बघू. झाले आपले वाचून. हा. जोड शब्द झाले ना, ढवळ्या पवळ्या, सजले धजले सारखे. झालंय हो. हा, ठीक आहे. कामधाम, सहावा पुरणपोळी. हा. चला पुढचा प्रश्न घ्या. 6वा घ्या. सहावा प्रश्न आहे, गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. आपण समजा कुठे गेलो गावाला वगैरे आपण म्हणतो ना, मी गावभर फिरून आलो म्हणून. म्हणजे संपूर्ण गावातून आपण एक फेरफटका मारून आलो, फिरून आलो आहे ना. खालील शब्दांना भर हा शब्द जोडा. आता इथे काही शब्द दिलेले आहेत, त्याला फक्त आपल्याला भर हा शब्द जोडायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा त्याचा. ठीक आहे. उदाहरण काय आहे? पहिले आपण शब्द तयार करू. हा. तुम्हाला कळलं का ते काय? पहिलं उदाहरण कोण वाचेल? उदाहरण वाचायला लावायचं. आभा वाचते का? वाच. आवाज. हा. बाबांनी पोथभर वाचायचा. पोतभर धान्य आणले. धन्य का धान्य आहे बघ. धान्य हम्म. आणलं. 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 तर त्याच्यातला जो शब्द एक आहे भर लिहिलेला, तो आहे पोत. पोत म्हणजे काय सांगा बरं पहिले. काय आणलं? पोतभर धान्य. आता धान्य म्हणजे काय पहिले ते सांगा, मग आपण पोतभर करूया. धान्य म्हणजे वीट, तांदूळ, गहू. तांदूळ, गहू. छान. ठीक आहे. आणि मग ते कशात आणलं त्यांनी? आता आपल्याकडे आपण छोट्या छोट्या बॅगेमध्ये आणतो, पिशवीत आणतो. पोत. पोत म्हणजे ज्यूट हा, जूट. ज्यूट हा. मोठी ज्यूट सारखंच मटेरियल. सॅक म्हणतो ना आपण त्याला. ठीक आहे. मोठी पिशवी किंवा मोठं ज्यूटचं मोठं पोत, त्याला पोतच म्हणतात. गोणी. हा, गोणी. गोणी बरोबर आहे. ठीक आहे. पोतभर काय आणलं? धान्य आणले. तर आता तसाच आता ते पोतभर जसा शब्द तयार झाला आणि तो वाक्यात वापरला, तसंच खालचे शब्द त्याला भर लावून ते शब्द वाक्यात वापरायचे आहेत. कळलं? आता पहिला शब्द काय आहे? तोंड. तोंड. अनुस्वार आहे तिथे एक सगळे बघा. तोंड. तोड नाही, तोंड. तोंड त्याला भर लावला तर ओजस्वी. तोंडला भर लावला तर काय शब्द तयार होईल? ओजस्वी. ओजस्वी. लक्ष आहे का? अनम्यूट कर. तोंड म्हटलंय, तोंडला भर लावला तर तो एकत्र करून काय शब्द तयार होईल? तोंडघर. भर. तोंड भर. ठीक आहे. तोंड भर. तर आता तोंडभर हा शब्द वापरून तुम्हाला एखादं वाक्य बनवायचं आहे. सान्वीचा हँडरेज आहे. आरवचा हँडरेज आहे. आरवचा पण आहे. विवान, समजतंय का तुला काय करायचंय ते? हो. कळलं तुला? शब्द घेऊन पहिला शब्द तो डाव्या बाजूला जो शब्द आहे त्याला भर लावायचा आणि तो जो नवीन शब्द तयार होईल त्याला वाक्यात वापरायचा आहे, त्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. ठीक आहे. तर सांगा. आरव सांग, तुझं वाक्य सांग. मी तोंडभर चॉकलेट खाल्ली. चॉकलेट खाल्ले. हा, तोंडभर चॉकलेट खाल्ले. ठीक आहे. छान. सान्वी तू?
मी तो टोनभर खाऊ खाल्ला. हा अल्ला. खाल्ला. व्हेरी गुड. हा, आभा. विवाननी हात रेस केलाय. बरं, एक मिनिट. बाबा सांग. आबा बोल हा. भर दाणे खाल्ले. हा दाणे खाल्ले. छान. विवांश. विवान तू? हा विवान. मी मॅम, तोंडभर जेवण जेवलं. हा हा हा. नाही नाही, तोंडभर जेवण जेवतात का? काहीतरी तोंडभर असं तोंडात घालतात आणि मग ते खातात. पोटभर. मॅम शिक्षकांनी माझं तोंडभर कौतुक केलं. व्हेरी हा. गुड. मस्त. मला हेच सांगायचं होतं. तोंड भरून कौतुक करणे हा पण एक छानसा त्याचा वाक्यात उपयोग होतो. ठीक आहे. तर छान, सगळ्यांनी छान सांगितलं. पुढचं दुसरा शब्द कोण बोलेल, कोण वाचेल? हा, ऋत्विक सांग. दुसरा शब्द काय आहे? ही पिशवीभर दाणे आणले. हा छान. अजून कोणाचे हँड राईज आहे? कुणाला येतं पिशवीचं? पिशवीभर. आरुष, तुला आठवतंय का काही? मी पिशवीभर चॉकलेट आणले. पिशवी भरून चॉकलेट. काय? म्हणजे तुम्ही पिशवीभर चॉकलेट खाणार, तोंडभर हो ना. चॉकलेट खाणार आणि मग तुमचे दात किडणार. हो ना? दात किडणार, पोट खराब होणार. डेंटिस्टकडे आपण काहीतरी स्वास्थ्यवर्धक आणा. ठीक आहे. दाणे खाणं जास्त छान चॉकलेट पेक्षा. दाणे, विवांश? फुटाणे. फुटाणे माहिती आहेत का तुम्हाला? फुटाणे कशाला म्हणतात दाणे खाते. हो मॅम. माहिती आहेत ना? हा, छान. तुझं काय? चालेल. मॅम, माझ्या मम्मीनी पिशवीभर भाजीपाला आणला. हा हम्म. बरोबर. खूप छान, खूप छान. खाल्लं कोणी पण? शिवांशनी खाल्लं की नाही? शिवान आणलं जेवला का पण. भाजी बनवून? मम्मीने आणलं पण खाल्लं की नाही शिवांशने? आणि आपण आता वाक्यात उपयोग करताना मम्मीनी नाही म्हणायचंय. आपण काय म्हणतो? आई म्हणतो की नाही? मग आईनी असं म्हणायचं. ठीक आहे? असं लिहायचं वाक्य लिहिताना. नेक्स्ट कोण सांगणार? आरुष वाचणार तिसरा शब्द? वाचा, पुढचा शब्द वाचा आणि विचार करा. आपल्याला वाक्यात उपयोग पण करायचे आहेत. भर. हातभर. हातभर. त्याला सांगा काय होईल. उदाहरण. मॅम, माझ्या आईने हातभर मेहंदी काढली होती. हा खूप छान, मस्त. अजून काय होऊ शकतं? वाचायचं का? माझे गड्डे हातभर फुले आहे. काय आहे? हातभर फुले आहेत. फुले. हातभर फुले नसतात. फुलं आपण ओंजळीत घेतो ना असं. मी हातभर. रुमालासाठी हातभर कापड वापरले. मोजमाप करतो ना आपण हातभर. ते त्याच्यासाठी मोजायला पण हाताचा उपयोग करतात. त्याला हातभर म्हणतात. ठीक आहे. पुढचा घेऊया. चालेल. लास्ट, शेवटचा तर आईचं फेवरेट वाक्य आहे. समजा म्हटलं. घर. हा, मॅम, मम्मी आपल्या खेळण्यांचा घरभर पसारा केला. शाबास. आणि ऋत्विकला ओरडा खायला मिळाला. मिळाला. ऋत्विकला ओरडा ओरडा पडला. पडला. ऋत्विकचं आवडतं वाक्य आहे का ऋत्विक? आबाचं वाक्य बघा आता. हा आबा. हे खरं झालं. माझ्या भावानी घरभर मूग डाळ सांडवली. भावाने, माझ्या लहान भावाने घरभर मूग डाळ सांडवली. आज खरं मुगाची डाळ. हा, मुगाची डाळ. खरंच चांगली. केलं का असं? मग उचलली कोणी? आजच केलं. बरं, मग उचलली कोणी? आईनी. आईने. हो, बरं, ठीक आहे. अजून आरव. हा, आरव सांगतो. कोणीतरी आरव. meeting सोडली का? 11 असतात पार्टिसिपंट. केला. पसारा केला. घरभर पसारा केला. हा, मी अटेंडन्स टाकते आहे.
नाही आता 12 होते, आधी 13 होते ऍक्च्युली. 2 जण नाही आहेत, 11च दिसत आहेत. हा कोणतरी हे झालं वाटतं. हम्म. हा, घरभर पसारा करू नये. कळलं? सगळ्यांना समजलं का? घरभर पसारा करायचा असतो का? करायचा का? नाही ना? हा, बोला सान्वी, काय म्हणते? मी घरभर रंग पाडले. रंग रंग काय केले? पाडले पाडले का का सांडले? काय? रंग पाडले म्हणते ती. ओ, पाडले का सांडले? हा सांडले. सांडले म्हणायचं. शिवांश, तुझं काय वाक्य? मॅम मी चुकून घरभर पाणी सांडले. चुकून. पाणी सांडले. चुकून. बर, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. चला, पुढचं एक आहे, तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती प्राण्याची 5 माहिती. वाक्यात लिहा. हा. लिहायची नाही. पुढच्या वर्गात तुम्हाला जो प्राणी आवडतो त्याच्याबद्दल 5 वाक्य सांगायची. चालेल? काय सांगाल? सांगताना समजा कोणाबद्दल सांगायचं असेल तर? तो प्राणी कसा दिसतो, कुठे राहतो, त्याचा उपयोग. मॅम हत्ती जंगलात राहतो. हम्म. तुमचा आवडता प्राणी आहे का तो? अच्छा. हो मॅम, राजस्थानी हत्ती. राजस्थानी हत्ती आवडतात. आभा, तुला काय? माझा आवडता हत्ती सारखेच असतात. कुत्रा आहे. आणि मग तू घाबरतेस ते पण लिहिणं सांगणार? त्या गोल्डन रिट्रीव्हर आणि मोठ्या कुत्र्याला घाबरते, पण असे छोट्या किंवा असे पप्स किंवा छोटे साईजचे डॉग मला ते आवडतात. माझ्या अपार्टमेंट मध्ये कोणीतरी स्ट्रे डॉग आहे. नाही, पण पुढच्या आपल्याला वर्गात पुढच्या वर्गात सांगायचंय, आज नाही सांगायचंय. पुढच्या विचार वर्गात. करून सांगा, कुठे राहतो, काय त्याचा काय उपयोग आहे आपल्याला, तो प्राणी तुम्हाला का आवडतो, कसा दिसतो, आपल्याला मदत करतो का? असं सगळं छान तयार करा आणि पुढच्या वर्गात सांगा. लिहून, तुम्हाला लिहायची इच्छा असेल तर लिहा, नाहीतर लिहून बोलून सांगितलं तरी चालेल. आता हे जे आहे हे घ्यायचं का आता? फुलांची नावे. चालेल. छान आहे. खाली आणि लिहून आणायला चौकटीत सांगूया मग नंतर, हा. किंवा आता जितकी लिहिता येईल तितकी लिहून घेऊया. हा, चालेल ना. 13 नावे दडलीत. 13 हो, असतील ना. बघा, सापडतायत का तुम्हाला? काय मला करायचं? गुलाब सापडलं. 1 मिनिट थांब शिवांश. कमळ. वाच. काय करायचं, काय वाचा पहिले. काय करायचंय? खाली चौकटीत अक्षरे दिलेली आहेत. हा, वाच शिवांश, प्रश्न वाच. खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरापासून फुलांची 13 नावे तयार होतात. ती शोधा व लिहा. ठीक आहे. आपल्याला ते जे त्यांनी दिलं आहे ते शब्दकोड असतं ना, शब्दकोड्यासारखं आहे ते. मला गुलाब सापडलं. गुलाब सापडला. त्याच्या भोवती एक असं करा, तुम्ही गोलाकार करा त्याच्या भोवती. पेन्सिल आहे सगळ्यांजवळ, पेन्सिलीने करा ते. असं गोलाकार करा त्याच्या भोवती. आणि नंतर मग मला वाटतं हेच फक्त होमवर्क देऊया. हा, चालेल. नंतर ठीक आहे. तुम्ही आता त्याला हे करा, सर्कल करा किंवा आउटलाईन काढा गुलाबच्या बाजूला. गुलाब दिसलं का सगळ्यांना? पण हो. गुलाब सापडलं सगळ्यांना? काय सापडलं? कमळ. कमळ पण सापडलं. छान. कमळ कुठल्या कॉलम मध्ये आहे? दिसतंय का? हे इथे आहे कमळ. जाई जुई त्याच्याच बाजूला मोगरा आहे. जाई जुई, बाजूला मोगरा आहे. बरोबर. जाई जुई पण सापडलं सान्वीला. हो शिवांश, दिसलं. दिसलं. त्याला सगळ्याला आउटलाईन करा. आरुष, तुझ्याजवळ आहे नाही का? प्रिंट आउट नाही आहे का? हो आहे. करा ना, चला करा. कर त्याच्या भोवती. हा, ठीक आहे. मॅम झेंडू पण सापडला? मला
कुठला? जास्वंद. जास्वंद. ओके. जास्वंद. आणि बघा कुठली फुलं आहेत? सापडतात का बघा? मॅम झेंडू. झेंडू सांगितलं ना, झेंडू. शेवंती. शेवंती, मोगरा, सदाफुली. बरोबर बरोबर. अजून एक आहे बघा. कुठला? अबोली. जास्वंद. अबोली, अबोली, जास्वंद. जास्वंद. शेवंती. हम्म. अजून बघा, अजून आहेत. सर्वात खालच्या चाफा. बघा रो मध्ये, सर्वात खालच्या रो मध्ये. ते सांगितलं त्यांनी. सांगितलं चाफा. सदाफुली झालं. बरोबर. सदाफुली सांगितलं कोणीतरी. सांगितलं. चाफा. अजून एक आहे बघा. लखडी. पारिजात. पारिजात. छान छान. पारिजातक ऍक्च्युली. पारिजातक म्हणतात त्याला. ठीक आहे, पारिजातक. कोणतरी लछडी म्हणलं. लछडी म्हणजे काय? लच्छडी नाहीये ते. मोठं फुल अजून एक असतं. शब्द आहे. गुलछडी आहे ते. गुलछडी आहे. कोणतरी लछडी म्हणलं फक्त. गुलछडी आहे हा. त्याला करा सर्कल. गुलछडी. ऍक्च्युली ते गुलबक्षी म्हणतो आपण त्याला. हा, गुलबक्षी. हा, ते गुलछडी गुलछडी. लिहिलेलं आहे. हा. बरोबर. मॅम ट्यूबरोजला पण गुलछडी म्हणतात. हा? ट्यूबरोज, निशिगंध, निशिगंधाला पांढरा- निशिगंधच म्हणतो गुलछडी आपण. म्हणतात. हो का? हम्म. मग ते हिंदी शब्द आहे का तो? नाही मराठीच आहे. ऍक्च्युली आमच्या नगर एरियामध्ये वापरतात तो. छान. हो का? म्हणजे अच्छा. गुलबक्षी वेगळं आणि गुलछडी वेगळं. मग गुलबक्षी वेगळं आहे, मग हे गुलछडी वेगळं आहे. मग गुलछडी म्हणजे निशिगंध का? बरं, हो. छान. हा. गुलबक्षी रंग पण असतो ना? हा. हो, तेच म्हणतो. डार्क त्यांना आपण म्हणतो तर ते. गुलबक्षी रंग. थँक्यू. नवीन शब्द कळला. गुलछडी, निशिगंध. आता एक अजून कॉमन, खूपच नेहमी वापरलं जातं हार वगैरे बनवताना. जाई-जुई. कशाचं फुल आहे? थोडस असं भरीव असतं, त्याला पाकळ्या अशा छान असतात, भरपूर पाकळ्या असतात. थोडस पिवळं किंवा केशरी रंगाचं असतं. मोगरा. मोगरा झालं की. नॅशनल फ्लॉवर कुठे? भारताचं हे काय म्हणतात? राष्ट्रीय कमळ झालं, शेवंती. मी कमळ इकडे झालं वाचलं का? ना. काय सगळ्यांनी अबोली बघितलं? झालं. अबोली पण झालं. एक अजून आहे जो पूजेत वगैरे पण वापरतात. एक शब्द अजून सांगा पटकन. खूप खूप पाकळ्या असतात त्याला, अशा भरगच्च पाकळ्या असतात आणि खाली हिरव्या रंगाचं ते. हा, शेवंती. शेवंती झालं की. हिरव्या रंगाचं हे असतं त्याला देठ. मॅम जाई. जाई तर पण छोटीशी झालं, असते, जुई त्याला पण भरगच्च झालं. पाकळ्या असतात. जाई जुई. जाई जुई झालं. हे बघा, मी खालून दुसरी लाईन. ठीक आहे. आता बघा त्याच्यात सापडतात का एखाद्याला कुणाला? मॅम जाई-जुई काय आहे? फुलांचीच नाव आहेत. जाईचं फुल आणि जुईचं फुल. पारिजात. पारिजातक. पारिजात. पारिजातक झालं. मोगरा, जास्वंद. कोणाला दिसतंय का? हा, पारिजातक म्हणजे झेंडू. हा, झेंडू. बघा आरुषला सापडलं. झेंडूचं फुल सांगते मी, ज्याला भरपूर पाकळ्या असतात ना. झेंडू केलं. भरगच्च असतं. हा, झेंडू झालं होतं ऍक्च्युली मॅम आधी. कोणी सांगितलं होतं. हा. सांगितलं होतं. हा, हो का? सांगितलं. झाले का 13? झाले. चाफा गुलाब, झालं. गुलछडी, पारिजातक, चाफा. चाफा पण झालं. जाई जुई झालं. गुलाब, सदाफुली, अबोली, शेवंती, जास्वंद. आता सगळ्यांना सगळे सापडले? 13. 13. हा. मॅम आता वर्ड बॉक्स मध्ये कुठलाच हे नाहीये. फुलांचा एक पण रिकाम काहीच नाहीये ना आता. सगळं झालं ना. बॉक्स लेफ्ट नाही. हम्म. आता काय करायचं? हे तिथे स्पेलिंग झाले, तुम्हाला कळले त्यांचं कसं लिहायचंय. एक वेळा लिहून काढा वहीमध्ये. वहीमध्ये तेवढंच फक्त लिहायचं. होमवर्क. एवढा तेवढंच होमवर्क. आता नाही, ठीक आहे? गृहपाठ. आता नाही, गृहपाठ. किती नावं? 13 नावं. त्याच्यामध्ये
इकारांत उकारांत सगळे अक्षर आलेत. आणि ते नीट बघून लिहायचंय, चुकायचं नाहीये. हा ठीक आहे. स्पेलिंग. तर ते झालं. त्याच्यानंतर चला दॅट्स इट. आणि गुगलवर तुम्ही चेक करू शकता कुठली कुठली फुलं कशी दिसतात हा. ते. हम्म आबा म्हणते ना चित्र बघू जैदूल म्हणजे शकता. कुठलं, ते तुम्ही पहा आजूबाजूला. हा आणि नवीन फुलांची नावं असेल तर ती पण तुम्हाला माहिती असतील तर सांगू शकता. पुढच्या मराठीत. वर्गात काय सांगायचंय? आवडता प्राणी 5 वाक्य, तुम्हाला सांगायची तर 10 वाक्य पण सांगा. आणि ही फुलांची नावं फक्त लिहायची आहे बघून, तेवढंच फक्त. आणि उच्चार करून करून लिहायचा, आईबाबांना उच्चार करून दाखवायचा, तुम्ही व्यवस्थित उच्चार करता की नाही ते त्यांना कळेल. ठीक आहे. अजून काय सांगायचं का? नाही, पुढच्या वर्गात आपण अनुभव 1 पान नंबर 21 त्याची प्रिंटआउट काढायला सांगितली होती मी. हा. काढली नसेल तर काढा. 21, 22, 23 हे आपण पुढच्या वर्गात घेणार आहे. एक मिनिट, आधीच एक प्रिंटआउट काढायला सांगितलं होतं ना 12 आणि 13चं. 12 आणि 13 झालं ना ते. हा. बैठ पोळा हा. होता. तर 13 मधलं चित्र संदेश आहे का तुमच्याजवळ सगळ्यांजवळ? 13व्या पानाची प्रिंटआउट हम्म, एक वेळा वाचून घेऊया, तेवढंच राहून गेलं. ठीक आहे. आधीची प्रिंटआउट, आधीची सुरुवातीला पहिल्या वर्गानंतर घेतलेली. सिंह आणि बेडूक घेतलं होतं ना आपण, त्याचे प्रश्नोत्तर घेतले होते त्याच. हा तेच हो. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण एक झाड दिसतंय, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिलेला आहे. तशा प्रकारचे संदेश तुम्हाला पुढच्या वेळी सांगता आले तर सांगा. एक झाडे लावा झाडे जगवा दिलेला संदेश आहे, त्याच्या खाली दिलेला आहे जपून वापर पाण्याचा, आधार असे हा जगण्याचा. विवान तुझ्याजवळ आहे नाही का प्रिंटआउट? हो. पेज नंबर 13 आहे, ओपन केलाय. शिवांश तुझ्याजवळ आहे? आहे तर ह्याला म्हणतात चित्र संदेश. संदेश किंवा मेसेज. संदेश म्हणजे एक प्रकारचा चांगला मेसेज. ठीक आहे. नको दंड नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. म्हणजे काय म्हणायचं असेल त्यांना? स्वच्छता राखा. हो ना, आपण बघतो ना सगळीकडे शांतता पाळा, स्वच्छता राखा, अशा सगळीकडे पाट्या असतात. तर तशा प्रकारची एखादी छानशी तुम्हाला दिसली पाटी पुढच्या वेळी कुठे, तर लक्ष द्यायचं आणि आम्हाला सांगायचं. याच्यामध्ये रायमिंग वर्ड पण असतो शेवटी. हा म्हणजे ठीक आहे, चालेल. चला ठीक आहे, चलो बाकी तर झालेलं. झालंय. हो, चला भेटूया. काय शुभरात्री. काय बोलायचं? बोल. हे दाखवायचे मॅम ड्रॉइंग. काय ड्रॉइंग आहे? पटकन दाखव. प्रत्येक वर्गाच्या शेवटी दाखव पटकन. दाखव. सान्वीनी पण आणलंय, घर आणलंय काय सान्वीनी. काढलं? सान्वी काय देऊळ काढलंय का ग? घर, देऊळ. घर आहे की देऊळ आहे? अनम्यूट कर आणि सांग. मॅम देऊळ. देऊळ आहे. अच्छा, देऊळ आहे. छान. ऋत्विक ऋत्विक छान. बोल. छान काढलं ऋत्विक. काय आहे सांग ना. मॅम हा एक माणूस आहे, तो आता उभा आहे. हो का? रंगवलेला आहे की हे केलेलं आहे? मॅम समर कॅम्प मध्ये केलं. हो का? छान. सान्वी जवळ हे काय आहे? सान्वी तू काय काढलंय? काढलंय का ते स्वतः? गाय. गाय. वा, सान्वीला गाय फार आवडते. वेगवेगळ्या प्रकारे हो. गाय काढतेस. दर वर्गात आणते ती गाय. हा. हे स्वतः काढलंयस का तू? हो मॅम. खूप सुंदर. छान छान मस्त. आणि शिवांश काय दाखवत्या? बोल, त्याच्याबद्दल बोल काहीतरी. मी काढले तर. बोल ना, सांगून दाखव. हा समोर नाही, अनम्यूट कर. मॅम मी हे गणेश चतुर्थी होती तेव्हा मी ड्रॉ केलं होतं. छान काढलं. गणपती. सुंदर. हा, ठीक आहे. खूप छान. चालेल. छान. चला आता भेटूया पुढच्या वर्गात. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. शुभरात्री. ओके. शुभरात्री किंवा संध्याकाळ. शुभरात्री. 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 चला एंड करा.